आणि बातमी आहे ठाणे विधान परिषदेसंदर्भातली। या मतमोजणीला आता सुरुवात झाली आणि अवघ्या काही वेळामध्ये या निकालाचं चित्र जे आहे ते स्पष्ट होणार आहे। दोन्ही उमेदवारांनी आपल्या विजयाबद्दल विश्वास व्यक्त केलेला आणि सध्याची स्थिती अशी आहे की रवींद्र फाटक आघाडीवर आहेत। राष्ट्रवादीचे वसंत डावखरे आणि रवींद्र फाटक अशी लढत आहे आणि त्या पार्श्वभूमीवर अवघ्या काही वेळामध्ये आता निकाल हाती येणं अपेक्षित आहे। अधिक माहिती घेऊया। वैभव परब आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी। वैभव, मतदान झालेलं आहे, मतमोजणी आता सुरुवात झालेली आहे, काय अपडेट्स आहेत, आत्ताची काय ताजी स्थिती? अश्विन, अपेक्षेप्रमाणे शिवसेनेचे उमेदवार आहेत रवींद्र फाटक, ते सध्या आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। मतमोजणीला सुरुवात झालेली आहे, त्यामध्ये बरेचसे मतं आहेत ती बाद देखील झालेली आहेत, कारण का जे नगरसेवक आहेत त्यांनी जी मतदान प्रक्रिया आहे ती चुकीच्या पद्धतीने केलेली आहे। त्याचा फटका आहे तो दोन्ही मतदारांना बसल्याचं आपल्याला इथे पाहायला मिळालं। साधारणतः जर ट्रेंड बघितला तर रवींद्र फाटक आहेत ते जवळपास 100 मतांनी आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। अजून मतमोजणी जी आहे ती अजून बाकी आहे, पण साधारणतः जर ट्रेंड बघितला तर महायुतीचे जे उमेदवार आहेत रवींद्र फाटक हे आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळतं आणि कुठेतरी गेली अनेक वर्ष ठाणा विधान परिषदेवर सत्ता गाजवणारे वसंत डावखरे आहेत ते पिछाडीवर असल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे आणि कुठेतरी हा वसंत डावखरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा धक्का बसणार आहे। अश्विन, वैभव, ही मतदान झाल्यानंतरची मतमोजणीची प्रक्रिया नेमकी कशी आणि साधारण किती वेळात निकाल हाती येऊ शकतो? अश्विन, पुढच्या 30 मिनिटात हा निकाल येणं अपेक्षित आहे, कारण का मतमोजणीला आता वरती जी बाद मतं आहेत ती बाजूला काढल्यानंतर आता फक्त मतमोजणी उरलेली आहे की कुठल्या मतदारांनी कुठल्या उमेदवाराला मत दिलेलं आहे याची चाचपणी आहे ती आता सुरू होणार आहे। त्यामुळे पुढच्या 30 मिनिटात हा निकाल अपेक्षित आहे। त्याचबरोबर ही जी मतमोजणीची प्रक्रिया आहे ही या पद्धतीची आहे की एकूण 13 मतदार केंद्र होते, त्या मतदान केंद्रातले 13 पेट्या आहेत त्या इकडे उघडले गेल्या आणि त्याचबरोबर 13 मतदान पेट्यामधले सगळे जे मतपेटी होती मतपत्र होते ते बाहेर काढले आणि त्याच्यानुसार ते सगळे बाजूला एकत्र करून आता ती मतमोजणी आहे ती सुरुवात झालेली आहे। दोनच उमेदवार इकडे होते ह्या रिंगणात, खरं तर वसंत डावखरे आणि रवींद्र फाटक, त्यामुळे ही आघाडी विरुद्ध महायुती अशी एक लढाई पाहायला मिळाली होती। डावखरेंच्या वर्चस्वाला धक्का देण्याचा पूर्णपणे प्रयत्न आहे तो महायुतीने एकत्र मिळून केलेला आपल्याला पाहायला मिळाला। मग जरी राज्यात आपल्याला शिवसेना आणि भाजपमध्ये जरी भांडण दिसत असलं तरी ठाण्यात मात्र चित्र आपल्याला वेगळं पाहायला मिळालं। अश्विन, वैभव, या बातमीची ताजी स्थिती तुझ्याकडे जाणून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।